हा प्रश्न सरळ सरळ फॅक्ट्सवर आहे. आता फॅक्ट्सवरही किती परफेक्शन असणं गरजेचं आहे त्यासाठी हा प्रश्न फ्रेम केलेला आहे. पंचवार्षिक योजना टॉपिक असेल तरच आपण आर्थिक नियोजन म्हणतो. याच्याबाबत 3 महत्त्वाच्या संस्था आहेत: नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग. आणि आता ह्या दोघांच्या ऐवजी कशाची स्थापना करण्यात आली आहे? नीती आयोगाची. आणि याच्याबाबतचे जे वर्ष आहेत हे आयोगाने वारंवार विचारलेले आहेत. आणि इथं सरळ सरळ नियोजन आयोग म्हणलं की आपण 1950 15 मार्च, त्याच्यानंतर हे 52ला NDC आणि नीती आयोग म्हणलं की 2015. पण आता थोडं परफेक्शन लेवल आणि कॉम्पिटिशन विचारात घेता किंवा एकूण कट ऑफ टफनेस जो वाढतोय तर तो लक्षात घ्या. 1952 सगळ्यांना माहिती, पण 15 ऑगस्ट नाही तर 6 ऑगस्ट आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. परत 2015 सगळ्यांना माहिती, ते पण 15 जानेवारी नाही 1 जानेवारी, त्यामुळे हे चुकीचं आहे. सो डेप्थ वाढवणं म्हणजे काय? तर आता जे काही वर्ष तुम्हाला माहिती तर महिन्याकडे जाणं अपेक्षित आहे, महिना माहिती असेल तर डेटकडे जाणं अपेक्षित आहे. ही परीक्षेची डिमांड आहे. तुम्ही जर नीट PYQ बघितलात तर आयोग ह्या लेवलला चाललाय आणि मग आपला अभ्यास असा नसेल तर आपण टिकणार नाहीत कॉम्पिटिशनमध्ये. त्यासाठी हा अवेअरनेस क्रिएट करतोय, जेणेकरून फॅक्ट्सवरचा एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकता कामा नये. सो इथून पुढे नक्की याच्या बाबतीत इम्प्रूव्हमेंट करा. थँक्यू.